नमस्कार. पहिल्यांदा माझा मी परिचय सांगतो पुन्हा. तर माझं नाव आहे राजू नामदेव पांडे आणि मी खास करून सोयाबीन, हरभरा, मका याच्यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. तर मार्गदर्शन करण्यासाठी जे आपलं सोशल मीडियाचं माध्यम आहे, जसं की यूट्यूब आहे, फेसबुक आहे आणि इंस्टाग्राम आहे, तर याच्यावर मी बरेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन जे आहे हे करत असतो. तसेच ओळख आपली व्हिडिओ बघून ज्ञानोबा यांनी आपलं नियोजन पाहून आपल्या पद्धतीने मागील 2-3 वर्षापासून सोयाबीनची शेती जी आहे हे करत आहेत. आपण SRTमध्ये साधारण म्हणजे 4 पिकं घेतलेली आहेत. आता मी पहिल्यांदा मी SRT वगैरे म्हणत नव्हतो. आपण 4 पिकं कोणते घेतले? सुरुवातीला सोयाबीन, त्यानंतर मका, सोयाबीन, हरभरा, त्यानंतर मग आपण बेड मोडला. आता बेड मोडण्यामागचं ते माझं वैयक्तिक वेगळं कारण आहे. ते म्हणजे मला ड्रीप करायची होती. ड्रीपवर करायच्या असल्यामुळे जे बेडं होते ते थोडेसे घसरल्यासारखे होते आणि मग माझा विचार होता की बेडं मोडायचे आणि पुन्हा नव्याने आपण सुरुवात करायची. मग असं लक्षात आलं माझ्या की जे आपलं मक्याचे जे अवशेष वगैरे होते हे आपण जमिनीमध्ये गाडले पाहिजे. जे जाळण्यापेक्षा आता बरेच आमच्या भागामध्ये आता या भाऊने आता हे जे मका आहे हे चारा म्हणून विकला, पण आमच्या भागामध्ये असं कोणी घेत नाही, चारा वगैरे कोणी घेत नाही. त्याच्यामुळे आपण पूर्ण जे आहे अवशेष जमिनीमध्ये गाडले. तर गाडल्यामुळे एवढा फायदा झाला त्याचा की पिकाची जी क्वालिटी आहे आता माझ्या एकदम हिरवीगार आहे, म्हणजे बघण्यासारखंच पीक आहे. आता जे बरेच शेतकरी माझे व्हिडिओ बघत असतील, कृषी मित्र राजू नावाने माझं यूट्यूबला चॅनल आहे, इंस्टाग्रामला सुद्धा कृषी मित्र राजू नावाने आहे. तर पिकाची क्वालिटी बघून शेतकरी असं मला तुम्ही काहीतरी वेगळं करता असं म्हणून विचारतात, परंतु त्याच्यामागचं नियोजन आहे आणि जी जमिनीची सुपीकता आहे ही बी खूप महत्त्वाची आहे. आपण 2-3 गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे जमिनीची सुपीकता. जसं सरांनी सांगितलं की जमिनीतले अवशेष जे आहेत हे जमिनीमध्ये गाडले पाहिजे. हे अगदी बरोबर आहे, कारण की जमिनीची उलटापालट जर झाली तर जमीन उलट कमी पिकते. तर अजून याच्यामध्ये काही गोष्टी अशासुद्धा आहेत की आता सरांनी जसं सांगितलं की शून्य मशागत करा, पण त्याच्या व्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत जसं की आपण शेतकऱ्यांना नेहमीच सांगत असतो. आता जसं की सोयाबीनमध्ये आहे त्याच्यामध्ये अंतर असू द्या, व्हेरायटी असू द्या, किंवा मग तणनाशकं असू द्या कोणते चांगले आहेत, किंवा तण नियंत्रण असू द्या. आता बरेच शेतकरी बेडवर सोयाबीन करतात. आता जे शेतकरी शून्य मशागत करत नसतील किंवा मग साध्या पद्धतीने करत असतील बेडवर, त्यांना सर्वात अवघड जाते ते म्हणजे तणाचं नियोजन करणे. तण नियंत्रण करता येत नाही. त्याच्यासाठी लागवडीबरोबर जे 48 तासाचा तणनाशक असतात ते तणनाशक मारणे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर वेळेला सरांनी जसं सांगलं की वेळेला महत्त्व द्या तणनाशकामध्ये. तर 100% वेळेला महत्त्व देऊनच तुम्हाला तणाचं नियोजन जे आहे हे त्या ठिकाणी करावं लागते. कारण की मी एकही दिवस असा चुकू देत नाही. फक्त एखाद्या वेळेस पाऊस जास्त असेल तरच माझं नियोजन जे आहे हे चुकत असते. त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी सोयाबीनमध्ये मी शिकलो. त्याच्यामध्ये आता सोयाबीनमध्ये माझा साधारण 6 ते 7 वर्षाचा अनुभव आहे. तर सोयाबीनमध्ये मी चुका केल्या, परंतु त्याच्यामध्ये सुधारणासुद्धा मी त्याच्यामध्ये केलेली आहे. आता माझं सोयाबीन एकाही वर्षी फेल जात नाही. आता बऱ्याच ठिकाणी पाहतो की कुठेशी आकस्मिक मर आला, कुठं येलो मोजॅक आला, कुठं खोड किडनंच गेलं, कुठं कशाचा अटॅक झाला. ह्या ज्या गोष्टी आहेत हे माझ्या स्वतःमध्ये होत नाहीत. त्याचं कारण म्हणजे मी त्याच्यामध्ये बारीक निरीक्षण केलं. तर सर्व गोष्टी ज्या आहेत हे निरीक्षण तुम्हाला करावं लागेल. कोणतेही तणनाशक असू द्या, सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे बारीक स्वतः अनुभव घेतल्याशिवाय हे कळत नाहीत. त्याच्यामुळे आपण हे सर्व जे गोष्टी आहेत पहिले आपण स्वतः अनुभव घेत असतो, त्यानंतर शेतकऱ्यांना जे आहे आपण त्या ठिकाणी सांगत असतो. आता ज्ञानोबाने आपल्या शेतामध्ये आले होते, बरेच शेतकरी इथले आपल्या शेतामध्ये आले होते की प्लॉट आपण जसं दाखवतो व्हिडिओमध्ये वगैरे यूट्यूबला वगैरे त्या पद्धतीचा प्लॉट असते का. ज्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये यायचं असेल शंका लागल्यानंतर, त्या मग आता बी कधी कोणाला यायचं असेल तर आपल्या प्लॉटवर तुम्ही येऊ शकता. म्हणजे त्या ठिकाणी आपलं जे नियोजन असते हे कशा पद्धतीचं असते काय नाही ह्या ज्या बारीक गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता हे आता ज्ञानोबाला मी नेहमीच सांगत होतो की सोयाबीनमध्ये यांनी अगोदर ही जी जमीन आहे यांच्या वडिलांसोबत मी माझं बरेच वेळेस बोलणं झालं. यांची जमीन एकदम चिबडी आहे. त्यांना मी पहिल्यांदा सांगलो की चिबडी जमिनीमध्ये तुम्ही बेड केला पाहिजे. तुमची जसं पाणी वाहते, जसं समजा पूर्व पश्चिम पाणी वाहत असेल तर तुम्हाला पूर्व पश्चिमच बेड मारावे लागतील. बेडाची उंची जर जास्त जमीन चिबडी असेल तर बेडाची उंची थोडी जास्त घ्या,
जर बेड चिबडत नसेल तर बेडची उंची थोडीशी कमी घ्या. ह्या ज्या गोष्टी आहे. आणि त्याचबरोबर 2 रोपातील अंतर त्यांनी आणि व्हेरायटी. आता चिबडी जमिनीमध्ये केडीच्या व्हेरायटी जे आहेत हे चांगले काम करतात. तो शेतकऱ्यांना माहीत असेल, ज्या ठिकाणी जमीन चिबडी आहे अशा ठिकाणी केडीची जी व्हेरायटी आहेत, जसं की फुलसंगम असू द्या, फुलकिमय असू द्या, ह्या ज्या व्हेरायटी आहेत तग धरतात. बाकीची व्हेरायटी थोडंसं तग धरत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आहे ते म्हणजे 2 रोपातील अंतर, एकरी बियाणाची संख्या, ह्यासुद्धा गोष्टी आहेत. 1 वर्ष ज्ञानभावनं आपल्या पद्धतीने परफेक्ट केलं नियोजन. जसं आपण सांगितलं की 2 रोपातील अंतर, तुमची जमीन भारी आहे, काळी कसदार आहे, त्याच्यामुळे 2 रोपातील अंतर 8 इंच ठेवा आणि एका ठिकाणी 3-3 रोपं टाका. आणि त्यांना सांगितलं साधारण 16 ते 17, 18 किलोपर्यंत बियाणं तुम्ही टाका. त्या पद्धतीने त्यांनी केलं. दुसऱ्या वर्षी त्यांनी काय केलं, त्यांनी मनानंच जे आपण 2-3 अंतर सांगितलं, 2-3 बिया टाका, त्यांनी एक थोडीशी विल लहान वापरली. त्या ठिकाणी त्यांचे बियाणं जे आहे 1-2 उगवलं. त्याच त्यांना स्वतःला अनुभव आला की थोडंसं बियाणं आपलं पातळ झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे एकरी आपली जमिनीनुसार बियाणं किती पाहिजे. आता मै जमीन आहे, आता ही जमीन भारी आहे, माझी जमीन आहे मध्यम स्वरूपाची. आता मध्यम स्वरूपासाठी मी वेगवेगळे प्रयोगसुद्धा घेतले आहेत. मी 15 किलोसुद्धा बियाणं टाकलं, 16 किलो टाकलं, 17 किलो टाकलं, 20 किलो टाकलं, 25 किलोसुद्धा टाकलेलं आहे. सगळे अनुभव घेतलेले आहे मी. त्याच्यामध्ये 2 रोपातील अंतर असू द्या. पुन्हा त्याचबरोबर आता बेडमध्ये सुद्धा अनुभव घेतले मी. 3.5चा बेड, 4चा बेड आणि 4.5चा बेड, हे सुद्धा मी अनुभव घेतले. कोणत्या अंतरामध्ये कोणतं पीक जास्त चांगलं येते, पिकाची उंची वाढत नसेल तर काय केलं पाहिजे, किंवा मग बाकीची फवारणी असू द्या. ह्या ज्या गोष्टी आहेत एकदम बारीक तंतोतंत त्याचा अभ्यास केला. आणि कोणतं कोणतं कीटकनाशक असू द्या, त्यानं आळी कंट्रोल होईल, किंवा मग एखादं कोणतं बुरशीनाशक आहे की त्यानं तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील, ह्यासुद्धा गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या आणि त्याचे रिझल्ट जे आहेत आपल्याला चांगले मिळाले. बरेच शेतकरी आता जे तरुण शेतकरी आहेत, आता बरेच शेतकऱ्यांना, काही शेतकऱ्याकडे मोबाईलसुद्धा नसेल अँड्रॉइड, अशा शेतकऱ्यांना पण ज्यांच्याकडे मोबाईल वगैरे आहेत, ज्यांनी यूट्यूब वगैरे बघतात, सोशल मीडियामध्ये जे प्लॅटफॉर्म आहेत हे बघतात, त्यांनी आपले जे एक वेळेस जर बघितलं समजून घ्या तर त्याला असं खरंच वाटतं की हे माणूस 100% एकदम खरी माहिती सांगते. आणि ते तुमचं त्या जसं आपण दाखवतो तसंच ओरिजिनल असते. त्याच्यामध्ये कोणतेही खोटेपणा नसते किंवा मग उत्पादन जास्त सांगणे असंसुद्धा मी कधी करत नाही. एखाद्या वेळेस आपलं नुकसान होऊ द्या तर नुकसानसुद्धा त्या ठिकाणी आपण दाखवत असतो. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत हे आपण त्या ठिकाणी करतो. आणि आता SRTबद्दल थोडंसं आपण बोलू तर SRTमध्ये मी 4 पीक घेतले. त्याच्यामध्ये सोयाबीन असू द्या, मका असू द्या, आणि तसा जेव्हा मी SRTमध्ये म्हणजे शून्य मशागत करायचो तेव्हा माझा एक लेखसुद्धा आला होता याला ॲग्रोवनला. हां, ॲग्रोवनला लेखसुद्धा आला. आणि माझी एक मुलाखतसुद्धा झाली परभणी याच्यामध्ये आकाशवाणीला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे का घेतल्या तर आपण त्या ठिकाणी आता सोशल मीडियामध्ये आपण असल्यामुळे आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकतो. आता ज्ञानभावने गावात लोकांना सांगितलं असं, पण बऱ्याच शेतकऱ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. पण सोशल मीडिया असं साधन आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण घर बसले आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. आणि आपल्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा जे आपण चांगलं कार्य करत आहोत हे जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं याचा आपला हा उद्देश असतो. तर पहिल्या वर्षी आपण सोयाबीन, त्यानंतर मका, सोयाबीन, हरभरा हे जे आपण SRTमध्ये केलं त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी आपण याच्यामध्ये एक फायदा काय आहे ते म्हणजे मशागतीचा खर्च जे आहे हे भरपूर असते. आता ज्ञानभावाचासुद्धा याच्यामध्ये आपण मका सांगितलं त्यांना की मका यावर्षी तुम्ही लावून पहा, तुमच्या जमिनीमध्ये मका चांगला येते. तर त्यांनी मका लावला, त्यांना साधारण 35-40 क्विंटलपर्यंत मका झाला. पण त्यांनी चारासुद्धा विकला भरपूर, साधारण त्यांचा 1 ते 1.25 लाख रुपयेपर्यंत एकरी उत्पादन झालं. तर आपल्याला साधारण एकरी 45 क्विंटल पहिल्या वर्षी आपण पारंपरिकमध्येच केलं होतं. म्हणजे बेड होता फक्त, लागवड आपली टोकन पद्धतीनं असते नेहमी, फक्त अंतर वगैरे 2 रोपाचं अंतर 8 इंच असं होतं. तर एकरी 45 क्विंटल उत्पादन झालं. तर त्यावर साधारण आपल्याला 90,000 रुपये एकरी जे उत्पादन आहे हे झालं होतं. त्याच्यानं बचत काय आहे ते म्हणजे लागवड आपली वेळेवर होती, काढणी आपली लवकर येते. आता मका म्हणलं की साधारण 4.5 महिने ते 5 महिने घेत असते कालावधी. तर हरभऱ्यानंतर साधारण 15 दिवसानं हे मका पीक येत असते. आता धनगड टाकीचे हे सुद्धा आले होते आपल्या प्लॉटला बघायला मका बघण्यासाठी की खरंच आहे की त्यांना सुद्धा म्हणलं होतं की मी एक वेळेस करून पाहा. तर त्यांची थोडीशी हिंमत होत नव्हती कधी घेत त्यांना असं म्हणजे काहीतरी तनस होती काय की जास्त. ह्या ज्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये हे बरेच शेतकऱ्यांना वाटत असते. पण सगळ्या जर गोष्टी टायमाला जर केल्या तर 100% उत्पादन तर वाढतेच, खर्चसुद्धा खूप वाढते. आता SRTमध्ये दुसरं पीक जे होतं माझं
हरभरा. तर हरभऱ्यामध्ये आपण घेतला डॉलरचा 8 क्विंटलचा ॲव्हरेज आणि जे PKV2 होता मध्यम काबुली त्याचा घेतला आपण 10 क्विंटलचा. त्याच्यामध्ये आता हरभऱ्यामध्ये तणनाशक मारायचं म्हणलं तर कोणी ही रिस्क घेत नाही. त्याच्यामध्ये आपण टिंजर जे तणनाशक असते मक्यामधलं त्याच्यामध्ये 18 घटक असते ते आपण कमी केला आणि जे फक्त लिक्विड असते त्याच्यामध्ये काय घटक आहे, फक्त एक लिक्विड असते आणि पावडर असते, दोन असतात. त्याच्यामध्ये फक्त लिक्विडचं आपण जे तणनाशक आहे आपण मक्यामध्ये फट्टे धरून मारलं, त्याचा रिझल्टसुद्धा एकदम जबरदस्त मिळाला. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत हे पहिल्यांदा आपण स्वतः अनुभव घेतला पाहिजे आणि नंतर त्या ठिकाणी असं स्टेप बाय स्टेप थोडंसं ते शिकत गेलं पाहिजे. आता SRTमध्ये तसंच आहे. SRTमध्ये असं 100% सांगतात की तणनाशकावरच सर्व करा आणि तणनाशक घेतानासुद्धा जे आपण वेळेवर म्हणतो हे वेळेवर घेतलं पाहिजे. जसं की लागवडीबरोबर 48 तासाच्या आत हे आपलं तणनाशक झालं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर लागवडीनंतर साधारण 15 ते 20 दिवसाच्या दरम्यानमध्ये तणनाशक त्या ठिकाणी झालं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहे हे वेळेवर झाले पाहिजे. बरेच शेतकरी SRTमध्ये करतात आणि तणाच्या नियोजनामध्ये चुकतात, मग SRTला नाव ठेवणे ह्या ज्या गोष्टी असताना मी बरेच शेतकऱ्यांचं जेव्हा मी व्हिडिओ वगैरे टाकतो तेव्हा काही लोकांच्या शेतकऱ्यांचे असे कमेंट असतात की म्हणजे ते तर लोक विचारतात मला पडीत ठेवायची आहे का जमीन, असे लोकसुद्धा म्हणतात. कारण की ज्यांना अनुभव नसते ना ते लोक ज्यांना त्याच्यामध्ये काहीच माहीत नसते. आता SRT करा म्हणलं ना, अरे का तो पागल झाला का म्हणजे अशा ना जमीन पडीक पडेल की म्हणते. म्हणजे संपूर्ण ज्ञान नसेल शेतकऱ्यांना तर अशा गोष्टी ज्या आहेत हे साहजिकच आहे घडणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतीही माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी घ्यावं लागेल, म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट म्हणतो आपण हे चांगला मिळत असते. इकडे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.